गोटी व तुम्ही आल्या माझ्या भेटीसाठी सगळं करतो आणि हा व्हिडिओ माझ्यावरती येतोय आपण या योगायोगीच्या गोटी व तुम्ही आल्या माझ्या भेटीसाठी या योगायोगीच्या गोटी व तुम्ही आल्या माझ्या भेटीसाठी नाही शिक्षण माझे झाले नाही शिक्षण माझे झाले हे शब्द भगवंताना दिले या योगायोगीच्या गोटी व तुम्ही आल्या माझ्या भेटीसाठी या योगायोगीच्या गोटी व तुम्ही आल्या माझ्या भेटीसाठी मनात माझ्या आनंद झाला हे मायाचं गणगोत मला ग हे मायाचं गणगोत मला या योगायोगीच्या गोटी व तुम्ही आल्या माझ्या भेटीसाठी फोनवरती आतापर्यंत त्या व्हिडिओज बघत होत्या आणि आज प्रत्यक्ष भेटल्या. कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय आईला बघून भेटून. असं वाटतं देवच भेटला. माझ्या आई पण खूप दिवसापासून त्यांचे गाणे बघती. माझ्या आईला पण फोन केला. माझ्या आईनं ऐकले त्यांचा आवाज. असं इतकी खुश झाली. ती आजारी होती पण त्यांचा आवाज ऐकताच एवढी खुश झाली. तिला असं वाटे काय करून काय नाही. अशी फोन येते मुलाला काही काही का खूप काही दुखतं रात्रीच्या वेळेला झोप येत नाही तर आईचे चिडीव पाहून सनी मग याच्यातच जर आपल्यापासून सनी जर चांगलं कोणचं होत असलं तेवढंच मग आपल्या आत्म्याला आशीर्वाद. ते कमेंट ऐकून सनी मनाला शांती भेटते. बरं वाटतं. म्हणजे माझ्या डोळ्यातून पाणी येतं. म्हणजे मला इतक्या छान छान कमेंट असत्या आणि मला आईशिवाय तुम्हाला कोणी बोलतच नाही. कमेंट सुद्धा वाचते मी आईच्या. तुम्हा बघून भरे माझं पोट ग किती मायाचं घन गोत मोठ किती मायाचं घन गोत बाई ग किती हे मायाचं घन गोत बाई जवळ बसून म्हणे मला आई ग जवळ बसून म्हणे मला आई तुम्हा बघून भरे माझं पोट ग किती मायाचं घन गोत मोठ तुम्हा बघून भरे माझं पोट ग किती मायाचं घन गोत मोठ. वेळ काढून सनी व्हिडिओ बनवतो. खूप सपोर्ट करतो. म्हणजे हे सगळं काही काम त्याच आहे आणि त्याला आवड होती. एक आपण पावसायलाच पाहिजे कुठं तरी तर हे सगळं काही काम तेच करीतो. सगळे त्याला काही वेळ नसती पण वेळ काढून सनी म्हणजे एवढे काम जापीनं काही असं नाही. म्हणजे खूप काही काम आहे त्याच्या मागं. हा एकच काम नाही म्हणजे कलाचं काम आहे त्याच्या मागं आणि एक मेडिकल आहे. आणि हा व्हिडिओ माझ्यावरती येतोय म्हणजे स्पॉन्सरशिप सर पण भेटण्यासाठी आलेले ताई पण भेटण्यासाठी आलेले आहे. म्हणजे यांनी पण वेळात वेळून त्यांचं क्लासेस असतं बरेच काम असतं त्या सोडून त्या म्हणजे आईला भेटण्यासाठी आलेलं आहे. ते तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद. मला असं वाटतं की जे आपलं आता नवीन सिल्वर प्ले बटन आलेलं आहे दुसऱ्या यूट्यूब चॅनलचं कवयित्री कांताबाई शिंदे म्हणून जे आपलं ऑफिशियल यूट्यूब चॅनल होतं ते आपण त्याच्यावरती सुद्धा एक प्ले बटन आलेलं आहे त्याचं. आणि दुसरं आईचंच गीत ज्याच्यावरती मी टाकतोय ते म्हणजे दीपक शिंदे शॉर्ट्स म्हणून दुसरं एक चॅनल आहे तर त्याचं सुद्धा आता जे यूट्यूब प्ले बटन आलेलं आहे मला वाटतं की इतका छान हा आनंदाचा क्षण आहे तर आपण जे यूट्यूबचं प्ले बटन आहे त्याचं अनबॉक्सिंग सुद्धा तुमच्या हाताने करूया. अभिनंदन आणि खरंच खूप छान वाटतंय जे त्यांची कला आहे तर त्यांच्यामुळे आज त्या इथपर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे खूप छान वाटतं. मी तर हेच म्हणेन की आई आणि तुमचं याच्यामध्ये जास्त कॉन्ट्रीब्युशन होतं त्याच्यामुळे तुम्ही इथपर्यंत आले आणि असंच हे कंटिन्यू तुम्हाला प्रोग्रेस भेटत राहू.